बघा, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर आज शहराची लोकसंख्या एकूण 1,76,400 असेल तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती असा प्रश्न. हा प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र लेकरांनो, A बराबर P कंसामध्ये 1 अधिक R/100 कंसाचा घात N. ए म्हणजे काय हो सर, तर याला ग्रास अमाऊंट असं आम्ही म्हणतो. याचा अर्थ काय सर, तर रास हे बरेच वेळ सांगितलं. हे पी म्हणजे काय लेकरांनो, हे पी म्हणजे याला आम्ही प्रिन्सिपल अमाऊंट असं संबोधतो. म्हणजे काय सर, तर मुद्दल. लक्षात घ्या, माझ्या शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा हे कळावं म्हणून थोडंसं लेंदी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता हे आर म्हणजे काय, आर म्हणजे लेकरांनो रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय हो सर, तर दर. हे एन म्हणजे काय, अर्थात नंबर ऑफ इयर, मुदत म्हणतो आपण ज्याला मराठीमध्ये. लक्षात घ्या, या सूत्राचा प्रभावीपणे वापर करत उत्तराप्रत पावलं टाका. वाटल्यास सूत्र एकदा पुन्हा, ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक आर छेदस्थानी 100 कंसाचा घातांक एन. येच्या ठिकाणी काय मांडायचं की ही आज शहराची लोकसंख्या 1,76,400 आहे आज, आणि विचारली 2 वर्षापूर्वीची, म्हणजे आजची ही लोकसंख्या 2 वर्षापूर्वीची जी विचारलं त्या 2 वर्षापूर्वीच्या प्रिन्सिपल अमाऊंटची ही रास असा त्याचा अर्थ. म्हणून हे मांडावे लागतात इथं 1,76,400 येच्या ठिकाणी मांडावे लागतात. आणि 2 वर्षापूर्वीची विचारली म्हणून अर्थात सूत्रातील पी विचारला, प्रिन्सिपल अमाऊंट. 2 वर्षापूर्वी काय होती बाबा, मुद्दल. लक्ष द्या, या गणिताला जर समजा चक्रवाढ व्याजाचं स्वरूप दिलं की एका रकमेचे 5%, एक रक्कम दरवर्षी 5% वाढते. आज म्हणजे ही रक्कम 1,76,400 असेल तर 2 वर्षापूर्वी असलेली मुद्दल किती असा प्रश्न बनतो. म्हणजे 2 वर्षापूर्वीची मुद्दलच काढायची. मुद्दल म्हणजे ती लोकसंख्या काढायची. हे पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आम्हाला काढायचं. इथं 1 अधिक वाढीचा हा दर आरच्या ठिकाणी नोंदवा. आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट. सूत्र सांगते त्याप्रमाणे छेदस्थानी 100. एनच्या ठिकाणी 2 का घ्यायचे, तर 2 वर्षापूर्वीची आम्हाला लोकसंख्या विचारली. आता लेकरांनो 1,76,400 बराबर पी कंसामध्ये ही प्रोसेस पूर्ण करू की 5 5 5 गुणिला 20 100 कंसाचा घात 2 किंवा कंसाचा वर्ग म्हणा. 1,76,400 बराबर पी कंसामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा अधिक असेल, अंश मिळवा, वजा असेल वजा करा. हे काय आहे, आणि छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा. हे काय गणितीय काही गुणधर्म आहेत प्रत्येक प्रश्नाला असलेले, ते आम्ही पाठ केले पाहिजे. 20 20 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवायचा म्हणजे 21/20 आणि याचा वर्ग. याचा अर्थ 1,76,400 बराबर पी सोबत हे पद गुणिला 21चा वर्ग 441, 20चा वर्ग 400. तुम्हाला आम्हा सगळ्यांना माहीत आहे लेकरांनो, संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना छेदस्थानी असेल, अंशस्थानी असेल, छेदस्थानी मांडावी लागते. हा पी 1 टाकला लेकरांनो. हा भाग जातो 400नं. म्हटल्यास देऊन पहा, 400 गुणिला 400 आणि बराबर पी. गणिताला इकडं वळतं करू, जसं की 400 गुणिला 400 बराबर पी म्हणजे का 4 चूक 16 आणि त्याच्यावर हे 2 आणि 2 4 0 1 2 3 4 बराबर पी. 2 वर्षापूर्वी शहराची लोकसंख्या किती होती, तर 1,76,400
60,000 हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. लोकसंख्येतील वाढ घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.